नांदगाव शहरातून या क्षणी मोठी आणि दिलासादायक बातमी. प्राणघातक नायलॉन मांजा विरोधात नांदगाव नगर परिषदेनं शहरात तपासणी शोध मोहीम राबवली आहे. नांदगाव शहरातील वीर भगवान काकळीज मार्गावर तसेच जितेंद्र गुप्ता यांच्या दुकानात नगर परिषद पथकानं अचानक तपासणी केली. या तपासणीत शासनानं घालून दिलेल्या नियमांचं काटेकोर पालन होत असल्याचं स्पष्ट झालंय. दुकानात कागदी पतंग व सुती मांजा विक्रीस असल्याचं आढळून आलंय. शहरात नायलॉन मांजा विक्री रोखण्यासाठी तपासणी सुरू आहे. आजच्या तपासणीत नियमांचं पालन आढळलं. नागरिकांनी व दुकानदारांनी असे सहकार्य करावे. आम्ही शासनाच्या नियमांचं पूर्ण पालन करतो. नायलॉन मांजा विक्री करत नाही. नगर परिषदेच्या कारवाईला आमचे सहकार्य कायम राहील. नांदगावमध्ये नायलॉन मांजा विरोधात नगर परिषदेची मोहीम सुरूच राहणार आहे. नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी नियम पाळा. नायलॉन मांजाला नकार द्या. कॅमेरामन विजय भावसार, नांदगाव. संपादक विजय धामणे, नांदगाव, नाशिक. नांदगाव नगर परिषदेतर्फे जे पथक आलेलं आहे, जे पथकाची मोहीम आहे नायलॉन मांजा संदर्भात, या संदर्भात तुम्ही काय म्हणाल? तुम्ही दुकान विक्रेते आहात, तुमची प्रतिक्रिया काय? पहिले तर मी नगरपालिकेचा फार फार धन्यवाद करतो का त्यांनी त्या गोष्टीची सिरियसनेस करून आणि पथक नेमून जी कारवाई चालू केली त्याच्याबद्दल त्यांचं फार फार आभारी आहे. मागच्या वेळेस ते माझ्या दुकानात आले होते 10 दिवसा पहिले. त्यांनी मला सांगितलं गुप्ताजी नायलॉन मांजा विकायचा नाही तर आम्ही तर तो 2 वर्षापासून विकतच नाही, पण प्लास्टिकच्याही पतंगीपासून हानी आहे. तर आपण त्यांच्या म्हणण्याप्रमाणे कागदी पतंगीची सुरुवात करून टाकलेली, म्हणजे ज्या गोष्टीची माझ्या नगरपालिकेला अडचण होईल तो माल आम्ही आणत नाही, विकत नाही. त्याची कारवाई किती चांगल्या पद्धतीची होती त्या पद्धतीने आपण त्याच्यात 100% नांदगाव नगर परिषदेमार्फत नायलॉन मांजा बंदी आपण राबवत आहोत. म्हणजे शहरामध्ये कुठेही नायलॉनचा जो मांजा आहे तो मिळायला नको किंवा कुठल्याही दुकानामध्ये नको, यासाठी एक पथक सुद्धा तयार करण्यात आलेले आहे. आणि वेळोवेळी पथकामार्फत प्रत्येक दुकानावर जाऊन चेक करण्यात येतो नायलॉन मांजा म्हणजे मांजा हा सुती धाग्याचा वापरलेला आहे की नायलॉनचा जर असेल तर तो जप्त करण्यात येईल व पर्यावरण संरक्षण अधिनियमाद्वारे कारवाई सुद्धा त्या दुकानदारावर करण्यात येईल. नायलॉन मांजामुळे आपण सध्या बघतच आहोत, वेगवेगळ्या बातम्या येत आहेत. कोणाचा कुठे मानेला अडकला तर इजा होते. पक्ष्यांच्या पायामध्ये अडकलो म्हणजे पशु पक्ष्यांना सुद्धा हानिकारक आहे, त्याचबरोबर आपल्या मानव जीवनाला सुद्धा धोका आहे. त्यामुळे नायलॉन मांजा सर्वत्र महाराष्ट्रात, त्याचबरोबर आपण नांदगावमध्ये अशी कुठलीही घटना होऊ नये म्हणून आपण संक्रांती या सणापूर्वीच आपण एक दोन महिन्यापासूनच आपण हे पथकाद्वारे चेक करत आहोत. कोणाच्या दुकानात तर नाही आणि सर्व दुकानदारांना जनजागृती करून सुती धाग्याचाच मांजा वापरण्यात यावा ही नांदगाव नगर परिषदेमार्फत आम्ही विनंती करत आहोत.